रामकृष्ण हरी माऊली. सुभद्रा पुत्र हृदय हर्षी, जणू प्रत्यक्ष पाथदर्शी. अभिमन्यू देख द्रोण ऋषी, दुर्योधन कसे. द्रौपदीचे वीर कुमर, महापराक्रमी सकल थोर. गिणती किती करणार, जमले येथे आमच्या दळीचे महावीर. प्रसिद्ध सैनिक महाधीर, ऐकाजी प्रासंगिक बेलवीर. बोलतो मी जे मुख्य वीर एक दोन, त्यांचे व्हावे दिग्दर्शन. माहिती स्तव तुम्हासी बोलून, सांगो जातो महापराक्रमी गंगानंदन. अग्निव्याळ जणू अंशुमान, कर्ण शत्रुनाशी विदारण. गजांतक सिंह पृथ्वी उत्पत्ती संहारक. एक एक असती संकल्पक, एकले कृपाचार्य विध्वंसक. अजिंक्य विश्वास अवघ्या, विकर्ण आहे महावीरू. अश्वस्थामा धैर्य धरू, प्रत्यक्ष धास्ती यम करू सर्व काळ. सिमतिंजय आणि सौमदत्ती, अजून अखितेक वीर हाती. युद्धांत सामर्थ्य गती, ब्रह्मयासीन कळे. पारंगत जे शास्त्र विद्येत, अस्त्र मंत्र सर्व जाणत. सर्व अस्त्रे यांच्या प्रचारात रूढ झाली. मल्ल हे अद्वितीय असती, अंगी पूर्णता शौर्य गती. प्राणपणे वीर मजलागी लढती, उदार जीवी. जैसे पतिव्रतेचे मन, स्पर्शू न शके पती वाचून. तद्वत मजसाठी अर्पण, हे वीर योद्धे आमच्या कार्यापुढे. जीवन वाटते त्यांशी तोकडे, ऐसी स्वामी भक्ती मनी दडे निस्सीमचे. युद्ध कुशल हे बहु असती, कौशल्याने जिंकती कीर्ती. मूळी क्षात्र धर्म यांची निर्मिती, या जगा माझी. असे हे योद्धे गुणसंपन्न, अगणित आमुचे सैन्य. गणती असे सर्वमान्य, अपारत्व देखो जाता. आणखी क्षत्रिय श्रेष्ठ असती, उत्कृष्ट योद्धे या जगती. असे भीष्म ज्येष्ठ सेनापती, अधिकारी ते. अवतरले सैन्य भीष्म सामर्थ्ये, दुर्गागत रचिले सार्थे. क्षुद्रत्व त्रैलोकिक पदार्थे, भीष्मा पडती. भयप्रद नसे कवना सागरू, कवनासी नाही दुस्तरू. तैसे अग्नि कैसा असह्यकारू, कवळिता. महाप्रलयकारी अग्नि जैसा, तया वात मिसळू तैसा. गंगा पुत्र भीष्म ऐसा, सेनापती रूप मिळे. भीष्मासी भिडेल कोण, पांडव सैन्य अतिव सान. आमचे सैन्य त्याहून बलवान, दिसते आहे. युद्ध सूक्ष्मता भीमान कळे, सेनापती म्हणून उजळे. मग कैसे शब्द साकळे, विसावला तो. पुन्हा तो बोलू लागेस, सैनिक हो व्हावे जागे. उपसेनापतीचे जावे मागे, सज्ज होऊन या. सेना विभागानुरूप, अक्षोहिणी सैन्य स्वरूप. आरणी नियंत्रणे अनुरूप, वर्गणी होय. प्रभुत्व सर्वावरी ठेवणी, पितामहांची आज्ञा मानुनी. द्रोणासी सूचक बोलुनी, देखरेख ठेवावी. भीष्मासी संरक्षण द्यावे, रक्षणीय मजसम मानावे. त्यांच्यामुळेच विजयी व्हावे, सेना सामर्थ्ये. राजाचे भाषण करिता, सेनापती भीष्म संतोषता. दीर्घ सिंहनाद फुंकरिता, संतोषोणी. नादे सैन्या नादे उभयता, मध्यभागी दुमदुमता. प्रतिध्वनी होई उठता, पुनः पुन्हा आकाशी. प्रतिध्वनी उठता देखा, वीर स्वभावे फुंकी शंखा. दिव्य नादे अनोखा, तुलनानुवादे. ते दोन्ही नाद एकत्रिले, महानादे तिन्ही लोक थरथरले. आकाश तुटून पडिले, वाटू लागे.
आकाश भयभीत जाहले, घडघडून सागर उसळले, अवघे भूमंडळ थरथरले, कांपुनिया दीर्घनादे घणघणले, पर्वत दर्या दुमदुमले, रणवाद्ये क्षणी निनादले, रणकल्लोळे रणवाद्ये वाजली बहुत, कर्कश भयंकर वाजत, धैर्यशीलते भय कापत, जणू महाप्रलये, नगारे ढोल बहुवाजे, शंख झांजा करणे बाजे, रणगर्जना भयानक गाजे, महावीरांची दंड ठोकिती विरबाहू, ललकारिती चिडून पाहू, मदोन्मत्त हत्ती स्वभावू, स्वैरपणे भेकडांचे तेथ कोण कथा, शक्तिहीन कसपट वृथा, प्रत्यक्ष यमांसी धाक भयभिता, न शरीर धारका, स्तब्ध होता किती एक मेले, धैर्यवाने दात खिळांसी आले, रणधीरही बघून थरथरले, युद्धक्षेत्री भयावह वाद्ये कानी पडता, ब्रह्मयासी मनी व्याकुळता, प्रलय काळ होय ओढवता, देव म्हणती आकांत स्वर्गी देखलिया, आयसी कथा घडलिया, पांडव दळी पाहुनिया, वार्ता सांगतो, विजयी रथचा युद्ध गाभा, महातेजाळ भांडार लाभा, गरुडाच्या शक्ती समलाभा, 4 अश्व जोडिले, जणू पंखांचा मेरू पर्वत, महातेजे सर्व दिशा व्यापत, अतिवेणू सैन्य रथ शोभत, कुरुक्षेत्रिये वैकुंठीचा कृष्ण जेथ, पार्थ सारथी मुख्य तेथ, काय वर्णू रथाची मात, मज कळेना, ध्वजस्तंभावरी हनुमान, प्रत्यक्ष जो शंकर भगवान, सारथ्य करी प्रत्यक्ष नारायण, अर्जुनाचे रथी, पहा अद्भुत ते परमात्म्याचे, प्रेम विलक्षणत्व भक्ताचे, अर्जुनाच्या सारथ्याचे, कर्म करी दासाशी पाठी घालून, युद्ध तोंडी स्वै राहून, लीलया पांचजन्य वाजवून, सज्ज होई तो भयंकर गंभीर नादू, घुमत राहिला क्षेत्रीय युद्धू, जणू नक्षत्रे तेज भास्करू, लोपवीत असे तो दुमदुमता वाद्य नादू, शंखे महानादे कल्लोळ क्षणू, लोकोनिया जाय कोणू, कळेच ना कैकांना, त्यानंतरे पार्थमुखे अतिगर्जित शंख फुके, देवदत्त नाम सारखे अधिगंभीर स्वरात, ते दोन्ही नाद भयानक, विडुनिया अति भयानक, जणू ब्रह्मांड शतानक, चूर्ण होते वाटते, इतक्यात यमागत भीम खवळून आवेशत, पौंड्र नामक वाजवत, शंख आपुला, तव स्वर कल्पांताचा, मेघ गर्जने गत शंखाचा, अनंत विजय युधिष्ठिराचा, वाजला शंखमुखी, सुघोषू नकुले फुंकिला, सहदेवे मणिपुष्पको घेतला, कालही गडबडून गेला त्या स्वरनादे, द्रुपद सैरंद्रीचे सुत, राजे तेथ उपस्थित, वीर्यशाली नृपनाथ काशीराज, अभिमन्यू पार्थ सूत, सात्यकीना पराजित, दृष्टद्युम्न नृपनाथ आणि शिखंडी, विराट नगरीचा राजा, मुख्य वीर महाराजा, सैनिकांनी शंखबाजा प्रारंभिलेही, त्या प्रचंड महाघोषाने, शेषकुर्म भयवाने, धरेचेही ओझे टाकणे बेत करताती, डळमळले तिन्ही लोक, मेरू मांदारचा आंदोलक, कैलासावरी होई रोख, सागर लाटांचिया, जणू जमीन डगमगली, नव देखता आंदोलली, नक्षत्र सऱ्यांची रास पडली, क्षणिक वाटले, चालली रे सृष्टी देख, देवा निराधार हो धाक, ओरड झाली हकनाक ब्रह्मलोकी, सूर्य दिवसाच थांबला, प्रलय काळ जणू आला, तिन्ही लोकी हाहाकार उडाला, देख कैसा परमात्मा बघून विस्मय करी, शंकामणी सत्य धरी, सृष्टी होईल अंतस जरी, शांत गोंधळ केला तो, विश्व सावरले त्यास्तव, महाशंख वाजवी माधव, युगांत होईल वास्तव, समयी त्यावेळी
तू महानाद शांत होय परिप्रतिध्वनी मागे राहे कौरव सैन्य नष्टता पाहे होत असे हत्ती कळपाते शिरोणी सिंह फाडाफाडी करुणी कौरव हृदय प्रतिध्वनी भेदून टाकली दुमदुमता प्रतिध्वनी ऐकता काळजाचे ठाव सोडिता कौरवे अवसान आणिता सावध सावध म्हणता ती शक्ती धैर्य जे महारथी धीर देवणी कथती पुन्हा त्या दळीरथी अवतरले बा मग लढाया सिद्ध होती दुगुणे शुद्ध होती सैन्य उसळून येती त्रस्त त्रैलोक्यही जैसे मेघ प्रलय काली आणि वार वर्षा काली तैसा धनुर्धरी करियली बाण वर्षाव अर्जुने पाहिला तू अंतरी संतोषला आणि मग सैन्याते जिज्ञासिला दृष्टिक्षेपे तेव्हा बघे कौरव सेना युद्ध सज्ज दृष्टी देखणा तव लिलिया धनुष्यार्जुना उचलले बघा तव अर्जुन बोले केशवा आता रथ लवकरी हाकावा तो दोन्ही दळा न्यावा मध्यभागिया हे युद्ध सज्ज सकळ वीर झुंजण्यास बहु आतुर न्याहाळी तुम्ही क्षणभर स्तब्ध रथा ठेवी या अरणी सर्व वीर येती लढावी मी कवनाप्रती ते दृष्टी पाहो जाती म्हणून क्षणभर थांबावे अति उतावीळ कौरव त्याचा दृष्ट स्वभाव पुरुषार्था वाचून या भाव युद्ध हाव धरताती हे युद्ध हौस धरतात पण प्रत्यक्षे धैर्यशील नसतात हे उभयता बोलतात धृतराष्ट्र बोले संजया ऐका ऐसे बोलिला माधवाने रथ हाकिला मध्यभागी उभा केला सैन्या उभयता जेथ भीष्म पितामह गुरु द्रोणाचाही वाग्दाह पृथ्वीपती सम्राट दुस्सह खूप असती तया स्थानी रथ थांबविता अर्जुन झाला देखता सैन्य दळतो समजता गोंधळून बरतसे बघा बघा कृष्णदेवा भाऊबंद गोत्रज देखावा अचंबा देवास वाटावा वाक्य ऐकूनिया श्रीकृष्ण संवादिले मनासी हे काय आणले ध्यानासी हे आंतरिक धरले कायसी अद्भुत असे हे तयाने अनुमान बांधले साक्ष रूप अंतरी जाणिले स्तब्ध राहुनी देखिले शांतपणे अर्जुनाने तव तेथ पाहिले पिता पितामह देखिले गुरुमामा बंधू शोधिले सर्वांशीच आपले इष्टमित्र देखिले सान मुले ही पाहिले हेही सैन्यामध्ये आले पार्थ होय देखता मित्र सासरे जीवलग सगळे सोयरे पुत्र बघ प्रपौत्रा जे आप्त जग अर्जुने देखिले